I step up to the mic, gonna make it swing. Feel the rhythm in your bones, let the music sing. Got that poppin' beat, gonna make you move. Dancing on the floor in the swinging groove. Clap your hands now, let the trumpets sound. Swinging to the left and swinging to the right, no room for worries. Just let go and be free. When the swinging pop, come and join the spree. Swinging melodies, taking us high. Feel the rhythm, yeah, it's gonna make us fly. Can you hear the swing? Can you feel the pop? Let's get the party started, yeah, don't you stop. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहे नागठाणे, जिल्हा सातारा. इथे नागठाणे गाव आहे, ते शेजारी सोनापूर गाव आहे. त्या गावात आपण कडबाकुटी ट्रॅक्टरवरची टोका मशीन दिलेली आहे नावडकर यांना. तर आम्ही सकाळी येऊन मशीनचं रात्री त्यांना डिलिव्हरी दिली आणि त्यांची बी थोडक्यात मुलाखत घेणार आहे. मशीनची क्वालिटी, आपली सर्व्हिस कशी आहे, आपण स्वतः येऊन इथं मशीनची क्वालिटी देऊन प्रत्येक गोष्ट समजून सेटिंग करून दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे मशीन तुम्हाला आता शेती करता आता गोट्यांची संख्या भरपूर वाढत चालली, गुरं भरपूर वाढत चालली. त्यासाठी आपण मुरघास करण्यासाठी ही अशी स्पेशलिस्ट मशीन कडबाकुटी, अशी जबरदस्त, त्याला 4 घेरमध्ये तुम्हाला लहान छोटी मोठी कडबाकुटी करू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं मशीनची माहिती बी आपण घेणार आहे. आणि नावडकर यांना मशीन दिलेली आहे. आमचे मित्र आहेत, त्यांना बी आपण मल्चर दिला आहे, रोटर दिलेला आहे, त्यांची बी मुलाखत घेऊ. तर तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका सगळं सांगा. शुभम शशिकांत नावडकर, हा, गाव सोनापूर, तालुका जिल्हा सातारा. हा हा. तर तुम्ही मशीन किती दिवसापूर्वी ठरलं तुमचं घ्यायचं आणि तुम्ही मशीन खरेदी केली? 1-2 दिवसापूर्वी ठरलं, परवा दिवशी, हा, आणि काल मशीन आणली. हा, मशीन तुम्हाला डिस्काउंट ऑफर मध्ये दिली का? हो हो. आणि तुम्हाला त्रिमूर्तीची सर्व्हिस फोन केल्या हो, संध्याकाळी नाही, पण सकाळी 10 वाजता हजर झाली. हा, तुम्हाला आता तुम्ही ही आता आपण कडबाकुटी केली, कशी वाटते क्वालिटी किंवा काय? आणि मशीनचं काय वाटलं तुम्हाला की बाबा माणसं आता किती लागते, ती जेवढी टाकल तेवढी? हो हो. म्हणजे किती तुम्ही टाकल तेवढा घास कमीच आहे याला, एवढं मशीन आहे. ही लाकडाचा बी भुगा करण्यासाठी मशीन चालू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता मशीनची माहिती घेणार आहे. तर हे मशीन राम ॲग्रोचं आहे. राम ॲग्रोचं मशीन आहे. पंजाबमधली सगळ्यात नंबर 1 कंपनी अशी राम ॲग्रो आहे. ह्याला रिव्हर्स फॉरवर्डचं सिस्टीम दिलेलं आहे. हे चार रोलरमध्ये हे मशीन येतं. ज्यावेळेस तुमचं घास जास्त झाला तर रोलर तुम्हाला कमी जास्त करता येते. ते सुशांत इथं दाखव रोलर. हे रोलर तुम्हाला कमी जास्त, ज्यावेळेस घास जास्त झाला ऑटोमॅटिक वर येतात, असं हे मशीन आहे. आणि ह्याला किंवा लिव्हर रिव्हर्सचा, ज्यावेळेस घास जास्त झाला, कुठं काय प्रॉब्लेम आला तर रिव्हर्सचा गिअरबॉक्स बी दिलेला आहे ह्याला. आणि बघायचं झालं तर इथं 4 गिअर कंपनीनं दिलेलं आहे. तुम्हाला छोटे मोठे सगळ्या गोष्टीनं, म्हणजे पहिला फसवर तुम्हाला छोटा बुसा करू शकता, दुसऱ्या गिअरवर मोठा करू शकता, तिसऱ्या गिअरवर अनेक मोठा करू शकता. असं ह्याला रिव्हर्स फॉरवर्डचं बी सिस्टीम चांगलेलं आहे. बेल्टची बी क्वालिटी चांगली आहे. ह्याला फ्लॅव्हिल दिलेले आहेत कंपनीनं. फ्लॅव्हिल 2 दिलेले आहेत. आतमध्ये बी फ्लॅव्हिल 1 दिलेला आहे, बाहेर एक फ्लॅव्हिल दिलेला आहे. आणि हे मशीन मॅसी फर्गुसनला चालू आहे. मॅसी फर्गुसनला आता आपण डेमो घेतलेला आहे. अत्यंत चांगल्या क्वालिटीचा मुरघास करण्यासाठी हे मशीन वापरलं जातं. आणि ह्याची मार्केटला ह्याचा गिअरबॉक्स आपल्या ट्रकचा 12-10चा ह्या मशीनला दिलेला आहे. 12-10चा गिअरबॉक्स आहे. ह्यो बी ह्या गिअरबॉक्सलाच मॅच केलेला, म्हणजे ट्रकचं बी गिअर ह्याला मॅच होऊ शकतात. त्यामुळे मेंटेनन्स कुठं स्पेअर पार्ट आपल्याकडे कुठं मिळालं नाही तर तुम्हाला स्पेअर पार्ट मार्केटला कुठेही उपलब्ध होऊ शकतात. याला बिअरिंगची बी क्वालिटी चांगली आहे, क्वालिटीचं बिअरिंग टाकलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हायवा सकाट लोड करू शकता,
म्हणजे हायवा बी नावडकर साहेब हायवा सकाळ तुम्ही लोड करू शकता असं मशीन आहे. तुम्ही भाड्यावर आता काय होतं वडूजला किंवा माळशिरस, सोलापूर, मिरजगाव ह्या ठिकाणी काय होतं मोठे मोठे हायवे असतात. त्या हायवा डायरेक्ट लोड करतात आणि डायरेक्ट विकून टाकतात. ह्या भाड्याला तुम्ही जर एखादा व्हिडिओ तयार करून आजूबाजूला तुम्ही चालू केलं तर तो बी तुमचं चालू शकता. तुम्ही दिवसाला 10,000 20,000 रुपये घेऊन येणार ट्रॅक्टर डिझेल जाऊन. म्हणजे एकदा थोडंसं माहिती होणार. आणि आता काय झाले शेतकरी हायजेक झालेत. माणसाला आता काम नको तिथंच ओढलं आणि तिथंच भुसा केला पाहिजे. बरोबर आहे ना जाग्यावर. आणि असं ही तुम्ही एक व्हिडिओ सगळ्या ग्रुपला टाकलं ना ते हळूहळू भाडं चालू होईल. आज भाडं थोडंसं चालू झालं उद्या भाडं चालू होईल. तासाला एक धरून चालायचं बाबा डिझेल किती जळतं दिवसाला तासाला त्या हिशोबाने भाडं ठरवायचं. बाबा 200 रुपये डिझेल टाकलं तर 1000 रुपये तास किंवा 800 रुपये तास असं हिशोबाने कोणाला पाहिजे असलं तर तुम्ही करू शकता. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लाईव्ह डेमो बघत असाल एकदम चांगल्या क्वालिटीचं भोगा केलेला आहे. चांगल्या क्वालिटीची कुटी केलेली आहे. आणि जर कोणाला मशीन खरेदी करायचं असेल तर आपल्या मोबाईल नंबरला स्क्रीनला मोबाईल नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करा. मोबाईल नंबर आहे 91 45 23 37 37. दुसरा मोबाईल नंबर आहे 91 45 00 40 40. या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. शासकीय सबसिडी शेतकरी मित्रांनो याला 50% शासकीय सबसिडी आहे. आणि तुम्ही जर मशीन खरेदी करायचं असेल तर तुम्ही यूट्यूबला पूर्णपणे माहिती करून मशीनचे सगळे डेमो बघून मशीन खरेदी करा. यूट्यूबला टाका तुम्ही राम ॲग्रो टाकलं तर तुम्हाला 100-200 व्हिडिओ बघायला मिळतील. आणि आपलं बी यूट्यूब चॅनलला तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. नावडकर साहेब धन्यवाद मशीन खरेदी केल्याबद्दल. आणि आमचे एक दुसरे मित्र आहेत त्यांनी आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत त्यांची बी आपण मुलाखत आपण ऐकूया. तुमचं नाव सांगा काय काय घेतलंय तुम्ही आता? अमोल शंकर यादव. हा मी मल्चर घेतलं आपला हा 65 कोटीचा. किती वर्ष झालं? मी दुसरं वर्ष. किती त्यावेळेस कितीला घेतलेला तुम्ही मल्चर? 1,55,000. 55,000ला. किती दिवसात तुम्ही नील केला? एक सीझन मध्ये झालं. तर शेतकरी मित्रांनो एका सीझन मध्ये 2 ते 3 महिन्यात नील झाला. 1,55,000चा मल्चर 2 ते 3 महिन्यात नील झालेला आहे यांचा. म्हणजे चांगल्या क्वालिटीचा मल्चरची क्वालिटी बाकीच्या कंपनीच्या आणि आपल्या कंपनीमध्ये काय फरक असं तुम्हाला जाणवला? बराच फरक आहे क्वालिटीला मेंटेनन्सला.